कधी विचार केलाय की घरात मदतीसाठी आपण एखाद्याला कामावर ठेवतो आणि ती व्यक्ती येताना आपलं अख्ख्याच्या अख्खं बिऱ्हाड घेऊन आली तर काय होईल? आज आपण चिंतवी जोशींची अशीच एक धमाल विनोदी कथा बघणार आहोत, जिथे नोकर म्हणून आलेली बाई चक्क घराची मालकीनच होऊन बसते. तर काय होतं जेव्हा ही नवीन स्वयंपाकीण घरात येते? अहो, ती एकटी येत नाहीये. तिच्यासोबत येतंय एक मांजर, पिंजऱ्यातला पोपट आणि चक्क एक हार्मोनियम, हो बाजाची पेटी. आणि इथूनच घरातल्या गमती जमतींच्या खेळाला खरी सुरुवात होते. तर गोष्ट सुरू होते एका घरात जिथे गृहिणीची तब्येत जरा बरी नसते. मग काय, स्वयंपाकासाठी एका बाईला ठेवायचं ठरतं. पण या बाईचं घरात येणं म्हणजे ते काही साधंसुधं नव्हतं. इतकं नाट्यमय होतं ना की तिथूनच घरात गोंधळाचा एक नवा अध्यायच सुरू झाला. आणि मग ठरलेल्या दिवशी काकूबाई दारात हजर. तेही कशात, तर चक्क बैलगाडीतून. आणि ते एकट्या नाहीयेत, त्यांच्यासोबत आहे त्यांचं अख्खं सामान. 2 मोठाल्या ट्रंका, एक हार्मोनियम, पिंजऱ्यातला पोपट आणि काखेत दाबलेलं मांजर. म्हणजे हे बघून कुणालाही प्रश्न पडेल की हे नोकराचं येणं आहे की एखाद्या राणीचं आगमन झालंय. आणि घरात पाय ठेवल्या ठेवल्या त्यांचा पहिला संवाद होतो तो मुलांशी. आणि तो संवाद ऐकून मुलांना अक्षरशः घामच फुटला असेल. त्या काय म्हणाल्या, मला काकू म्हणत जा. जर का आजीबाई म्हटलं तर जळता निखारा लावीन जिभेला. बापरे, म्हणजे पहिल्याच वाक्यात त्यांनी आपला विक्षिप्त आणि अधिकार गाजवणारा स्वभाव कसा आहे याची ओळख करून दिली. आणि बघा, इथूनच घरातलं सगळं गणितच बदलून जातं. मालक नोकराचं नातं अक्षरशः उलटपालटं होतं. आता घरात मालक कोण आणि नोकर कोण हे ओळखणंच मुश्किल होऊन बसतं. ज्या आजारी गृहिणीच्या मदतीसाठी त्यांना बोलवलं होतं ना, त्याच गृहिणीकडे त्या चक्क चहा मागतात. काय म्हणतात बघा, तुमच्या इथं सेवा करायला मी आलीये खरी, पण माझा थकवा जाईपर्यंत माझीच प्रेम सेवा तुम्ही केलीत तर बरं होईल. थोडा स्पेशल टी मला हवा. म्हणजे बघा, हा आत्मविश्वास आणि हा हक्क गाजवण्याचा प्रकार बघून घरातले सगळे अक्षरशः चक्रावून गेले असतील. आणि इथेच तर सगळी गंमत आहे. म्हणजे बघा, अपेक्षा काय असते की स्वयंपाकीण कुटुंबाची सेवा करेल, जेवण बनवेल, सूचना ऐकेल. पण काकूबाईंच्या बाबतीत वास्तव काय होतं? अहो, चक्क कुटुंबच त्या स्वयंपाकिणीची सेवा करत होतं. तिचा चहा बनवणं, जेवणाची तयारी करणं आणि ती परत येण्याची वाट बघणं. आता सांगा, मालक कोण आणि नोकर कोण? बरं, घरच्यांनी बिचाऱ्यांनी सगळी तयारी करून दिली. भाजी चिरून दे, पीठ मळून दे, सगळं. एवढं करूनही काकूबाईंनी जे पहिलं जेवण बनवलंय ना, त्याची अवस्था म्हणजे विचारूच नका. एक आपत्तीच होती ती. काही अर्धवट कच्चं, काही करपलेलं, काही इतकं तिखट, तर काही अगदीच बेचं. बिचाऱ्या कुटुंबाला त्या दिवशी अर्धपोटीच उठावं लागलं. दिवसाचा गोंधळ काही कमी होता की काय? म्हणून रात्रीचा कार्यक्रम तर त्यापेक्षाही भन्नाट असायचा. कुटुंबाचं जे स्वयंपाकघर होतं ना, ते आता स्वयंपाकघर राहिलंच नव्हतं. ते बनलं होतं काकूबाईंचं खाजगी मनोरंजनाचं केंद्र. कल्पना करा जरा, रात्रीचं स्वयंपाकघर, तिथे काकूबाईंनी आपल्या बिछाना टाकलाय. त्या हार्मोनियम वाजवत मोठमोठ्याने भजनं म्हणतायत. खांद्यावर त्यांचा पोपट बसलाय आणि बाजूला त्यांचं मांजर मस्तपैकी झोपलंय. म्हणजे स्वयंपाकघर कमी आणि काकूबाईंची संगीत मैफिलच जास्त वाटत होती ती. आता हे सगळं बघून घरातल्या मुलीचा, मैनाचा संयम सुटणारच ना. ती वैतागून काय म्हणते बघा, भजन आणि भोजन एवढंच तुम्हाला करता येतं वाटतं. या एका वाक्यातूनच त्या कुटुंबाची निराशा आणि हतबलता आपल्या लक्षात येते. आत्तापर्यंत फक्त त्रास होत होता, बरोबर? पण आता घरात नुसता त्रास नाही, तर एकापेक्षा एक विचित्र आणि हास्यास्पद घटनांची अक्षरशः एक मालिकाच सुरू झाली. आता ही घटना बघा, सगळेजण जेवायला बसलेत आणि काकूबाईंनी तपकीर ओढली. आणि मग आली एक जोरदार शिंक आणि त्या शिंकेसोबत तपकिरीचा फवारा थेट सगळ्यांच्या ताटात. काय अवस्था झाली असेल? त्या दिवशीही बिचाऱ्या कुटुंबावर उपाशी राहण्याचीच वेळ आली. मग आली एकादशी. आता उपवासासाठी त्यांनी काय काय मागवलं बघा, शेंगदाणे, साबुदाणा, खजूर आणि वर 1 लिटर जास्तीचं दूध. आणि वर सांगायला विसरल्या नाहीत की माझी काही एकादशीनी दुप्पट खाशी अशातली गत नाही आ. पण ही यादी बघून तर कुणालाही तसंच वाटेल नाही का? आणि मग घरातल्या पाळीव प्राण्यांमध्येच झुंपली. घरातल्या वसंत नावाच्या कुत्र्यानं काकूबाईंच्या मांजरावर हल्ला केला आणि घरात एकच गोंधळ उडाला. काकूबाईंनी तर थेट अल्टिमेटम दिला, एकतर घरात हा कुत्रा राहील, नाहीतर मी राहीन.
झालं, घरातला तणाव आणखीनच शिगेला पोचला. एवढंच नाही तर काकूबाईंची चोरीसुद्धा मुलांनी रंगेहात पकडली. राघू आणि मोरूनी बघितलं की काकूबाई काहीतरी लपवतायत. त्यांनी पाहिलं तर काकूबाई घरातला लोण्याचा गोळा आपल्या कपड्यांच्या गाठोड्यात लपवत होत्या. मग त्या बाहेर जाताच या लहानग्या डिटेक्टिव्हजनी त्यांच्या गाठोड्यातून आपलं चोरलेलं सामान परत मिळवलं. कमालच की नाही? आणि आतापर्यंत जो काही गोंधळ, जो काही तणाव धुमसत होता ना, तो आता एका मोठ्या स्फोटाच्या रूपात बाहेर पडणार होता. घरातल्या या अजब नाटकाचा शेवटचा अंकच जवळ आला होता. आणि मग एक दुर्घटना घडली. काकूबाई बाहेर गेल्या असताना मुलांनी गंमत म्हणून पोपटाचा पिंजरा उघडला आणि नेमकी तीच वेळ साधून मांजरांनी झडप घालून त्याला खाऊन टाकलं. बस, काकूबाईंच्या लाडक्या पोपटाचा त्यांच्याच मांजराने फडशा पाडला आणि ह्या एका घटनेने घरातल्या महायुद्धाची ठिणगीच पडली. पोपट मेल्यावर काकूबाईंनी जो काही आकांत तांडव केला, गेला ग बाई माझ्या राघू, माझ्या सोनूला काळानं ओढून नेला, आता मी त्याला कुठं पाहू. म्हणजे त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांना वाटलं की घरातल्या राघू नावाच्या मुलाचंच काहीतरी बरं वाईट झालंय. पण जेव्हा त्यांना कळलं की राघू म्हणजे पोपट होता, तेव्हा बिचारे निराश होऊन परत गेले. त्यानंतर लोण्यावरून जो वाद झाला तो तर ऐकण्यासारखा आहे. काकूबाई म्हणतात, माझं गठुडं लहान दिसतंय, माझं लोणी कुठे गेलं? त्यावर मैना म्हणते, आम्ही आमचा परत घेतलं. घरातले विचारतात, आमच्या नकळत का घेतलं? तर काकूबाईंचं उत्तर बघा, तुम्ही तरी माझं गाठोडं माझ्या नकळत का उघडलं? झाली की नाही फिटनफाट? म्हणजे बघा, चोरी करून वर शिरजोरी, ती याला म्हणतात. आणि मग आला तो शेवटचा प्रसंग, ज्यामुळे कुटुंबाच्या सहनशीलतेचा बांधच फुटला. काकूबाईंच्या मांजराने थेट दुधाच्या पातेल्यातच तोंड घातलं आणि ते बघून घरच्यांनी ठरवलं, आता बास, यापुढे नाही. आणि त्यांनी काकूबाईंना कायमचा रामराम ठोकला. तर मग ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. नोकर म्हणून आलेल्या काकूबाईंनी तर घरात चक्क मालकासारखे अधिकार गाजवले. मग शेवटी खरं पाहता सेवा कोण कोणाची करत होतं? खरंच नोकर कोण होतं आणि मालक कोण? हाच तर या कथेचा सगळ्यात विनोदी आणि विचार करायला लावणारा भाग आहे.